नमस्कार. स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विषय आहे की कोणत्या पिकासाठी कोणतं व्हील्स जोडायचं आणि त्या पिकाची उगवण कशी कशी होते. तर आपल्याला प्रत्येक व्हील्सची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या पिकाला कोणतं व्हील्स जोडायचं. तर सर्वप्रथम आपण मका या विषयावर बोलू. तर मकमध्ये 3 व्हील्स आहेत. एक 6A, दुसरं 6B आणि तिसरं 6C. तर 6A बद्दल आपण बोलणार आहोत. तर हे जे व्हील्स आहे 6A, तर ह्याचा नंबर बघू शकता आपण 6A हा आहे. तर ह्याला 2, 3, 4, 5 5 खची आहेत. तर ज्यांना ज्यांना जास्त मका म्हणजे दाट करायचे आहे त्यांच्यासाठी हे 5 खचीचं 6A व्हील्स जोडायचं आहे. दुसरं आपण बघणार आहोत 6B. तर 6B हे असं येतं बघा, हे काय 2, 1, 2, 3, हे 4 4 खचीचं 6B येतं. तर ह्या 6B वर तुम्हाला ती 3 काकडी किंवा 4 काकडी जर मका टाकायची असेल, ही नवीनची खच आहे. तर ह्याचं बी आपल्याला एकरी 3 किलो लागतं, कारण मी सुरुवातीपासून ह्या 6 वरच काम केलेलं आहे. तर 2, 4 4 खचीवरच तर योग्यरित्या मकाची उगवण होती. बियाणं कमी लागतं, तर 6Aला बियाणं जास्त लागतं, 6Bला बियाणं मिडियममध्ये म्हणजे मापात शेतकऱ्याच्या दृष्टीने एकरी 10 किलो 12 किलो प्रत्येक काकरीनुसार आहे. तर मला 3 काकरीला बियाणं बरोबर 10 किलो लागतं आणि 4 काकरीला 12 किलो बियाणं लागतं ह्या 6Bने. तर 6C आपण वापरलेली व्हील्स नाही. तर 6Cला फक्त 3च खचे असतात. तर 6Cला 3 खचे असल्यामुळं बियाणं कमी आणि बियाणाचं जे अंतर आहे ते अंतर 12-13 इंचावर पडतं 3 खचे असल्यामुळं. तर शक्यतो तुम्ही मका टाकताना ह्या 6B ह्याचाच वापर करा. तर आपण दुसरं आता बघणार आहोत 3 नंबर. ही 3 नंबरचं व्हील्स आहे. तर हे 3 नंबरचं व्हील्स आपण म्हणजे स्वतः मी वापरलेलं आहे की हे 3 नंबरचं मी कोथिंबिरीसाठी हे व्हील्स वापरलेलं आहे. कारण कोथिंबीरीचं बियाणं भरपूर असतं. त्यामुळे अर्ध्या एकराला 20 किलो 20 किलो बियाणं माझ्या मते लागतंय. आपण पेरलेलं आहे 7 काकरीवर. तर हे 3 नंबरचं आपण व्हील्स त्यासाठी जोडलेलं होतं. किंवा शेंगदाणा पेरणी असते का ना, शेंगदाणा पेरणी वेस्टर्न 55 किंवा अजून वेगवेगळ्या जाती आहेत. तर शेंगदाण्याची साईज जर मोठी असेल तर त्यावेळेस बी ही क्रमांक 3चीच व्हील्स वापरली तरी काही अडचण येणार नाही. तर आपण बघणार आहोत क्रमांक 4, ही 4 नंबरची व्हील्स. तर 4 नंबरच्या व्हील्सने आपण वैयक्तिक माझा अनुभव आहे की गहू, शेंगदाणा, मेथी आणि ताग ह्या व्हील्सने वापरलेला आहे. तर मला एकरी ताग जर म्या 7 काकरीला सोडला होता ताग एकरी मला 50 किलो बियाणं लागलं होतं. मेथीचं बी वाटते 60, मेथी 60 किलो लागली होती मला एकरी. आणि गहू आपल्याला 40-42 किलो एकरी लागतो ह्या व्हील्सने. तर ह्या व्हील्सने आपण आता सध्याला गहू, शेंगदाणा आणि शेंगदाणा आपल्याला एकरी 50 किलो गहू, शेंगदाणा, ताग आणि मेथी ह्या व्हील्सने आपण स्वतः पेरणी केलेली आहे 4 नंबरच्या व्हील्सने. बघू शकता ही व्हील्स आहे 4 नंबरची. नंबर आहे ही 4 नंबरची व्हील्स अत्यंत महत्त्वाची आहे.
आता ह्या हिवाळी सीजनला 4 नंबरची व्हील्स भरपूर चालते. तर सोयाबीन पेरणी आमच्या भागात करत नाहीत, तरी सोयाबीनचे आपल्याला व्हील्स भेटलेले आहे. अजून आपण त्याचा उपयोग केलेला नाही. तरी सोयाबीन पेरणीला 5 नंबर ही बघू शकता, ही 5 नंबर अजून मी व्हील्स वापरलेले नाही. पण इथं 5 नंबरची व्हील्स त्यांनी दिलेली आहे सोयाबीन पेरणीला. तर सोयाबीन पेरणी करताना ह्या 5 नंबरच्या व्हील्सने करा. परत 8A व्हील्स आहे. तर 8A त्यांनी मूग आणि उडीद पेरण्यासाठी दिलेली आहे. तर ह्याचा नंबर 8A आहे. ह्या बघू शकता, हा बघा, ही अशी व्हील्स येते. हा बघा, ही अशी व्हील्स येते. ही उडीद आणि मूग ह्या व्हील्सने टाकला जातो 8A ने. नंतरचे आहे 8B. 8Bने आपण ज्वारी पेरतो. 8Bने मी स्वतः ज्वारी पेरलेली आहे. उन्हाळी ज्वारी असून ॲडव्हान्टा कंपनीच्या किंवा सगळ्या ज्वाऱ्या आपण 8Bने पेरतो. अतिशय योग्यरित्या चांगली उगवण आहे 8Bने जर ज्वारी कुणाला पेरायची असेल तर 8Bने ज्वारी पेरा. कांदा कांदा लागवडीसाठी त्यांनी 17 नंबरची व्हील्स दिलेली आहे. हे बघू शकता, ही कांदा ज्यांना थोडासा मिडियममध्ये पातळ कांदा करायचा असेल 7 काकरीला, त्यांनी 17 नंबरची व्हील्स जोडा. या 17 नंबरच्या व्हील्सने त्यांनी कांदा टाकायचा आहे. आणि कांद्यात दुसरी एक व्हील्स आहे, ती म्हणजे 8 नंबर. ह्याच्यावर फक्त 8 नंबर दिलेला आहे. तर दाट कांदा जर टाकायचा असेल तर ह्याच्या नुसतं 8 नंबर दिलेला आहे. तर आपण ह्या व्हील्सने बाजरी पेरलेली आहे. बाजरी 8 नुसता आकडा ह्यांनी 8 दिलेला आहे ह्या व्हील्सला 8. तर ह्यांनी बाजरी किंवा जास्त तुम्हाला कांद्याचं बियाणं इकडे जास्त टाकायचं असेल तर ही तुम्ही 8 नंबरची व्हील्स वापरू शकता. आणि आपण आता रासायनिक खतं टाकण्यासाठी व्हील्स 2 नंबर आणि 1 नंबर वापरतो. तर सर्व 100% लोक 2 नंबरची व्हील्स पाठीमागल्या पेटीतली बदलत नाहीत. तर आमच्या भागात काय काय शेतकरी असे आहेत की एकरी 3 पिशव्या, 2.5 पिशव्या, 4 पिशव्या रासायनिक खताच्या 7 नाळ्या असू द्या, 4 नाळ्या असू द्या, कुठलं पीक असू द्या, ते टाकताना टाकायचं असतं. तर त्यासाठी आपण ही 1 नंबरची व्हील्स आणलेली आहे. तर 1 नंबरच्या व्हील्सने तुम्हाला पाहिजे एवढं मटेरियल सोडता येतं. पाहिजे एवढं मटेरियल मालकाला दाखवता बी येतं. आणि ती बेमाप पडते, हा दुसरा बकासूरच आहे मटेरियलच्या बाबतीत. 1 नंबर जोडताना ड्रायव्हर भावांनो, ही व्हील्स शक्यतो जे शेतकरी जे हौशी म्हणतात मटेरियल टाकण्यात, बाबा खर्च करण्यात, त्यासाठी जोडा. मी ही कालच व्हील्स जोडली होती. अर्ध्या एकराला आपण 2 पिशव्या सुपर फॉस्फेट ह्याने टाकलेलं आहे. 3 काकरीला मका टाकण्याचं कामचं काल चालू होतं. त्या मालकाचं म्हणणं होतं की 2 पिशव्या माझ्या संपवायचे ते. त्यासाठी आपण ही 1 नंबरची व्हील्स काल जोडली होती. तर भरपूर मटेरियल उचलतं ही. इतकं फास्ट मटेरियल उचलतं की ह्याचा खोंग्या तुम्ही बघू शकता. हो का, ह्याचा खोंग्या जो आहे का नाही, भरपूर मोठा आहे. भरपूर मटेरियल उचलतं. तर त्यासाठी एक जोडा, शक्यतो 2 नंबरचाच व्हील्स राहू द्या. कारण मी प्रत्येक पिकाला 2 नंबरची ठेवतो. एखादा शेतकरी 1 पिशवी असेल ती एकराला पुरवा म्हणतो, एखादा शेतकरी 2 पिशव्या आहेत ते पुरवतो. तरी ती या 2 नंबरच्या व्हील्सने सर्व मटेरियल पुरवलं जातं. तर आता हरभरा पेरणीसाठी तुम्ही मकाचीच व्हील्स करू शकता. आता सीजन चालू आहे, हिवाळा. हरभरा पेरणी शक्यतो मी नवीनची
6 बिनीच पेरलेला आहे बघा. ह्या व्हील्सनीच हरभरा पेरणी मी केलेली आहे. 9 इंचीची व्हील्स आहे आणि टोटल मी हरभरा पेरणी केली. हरभराचं अंतर बी योग्यरित्या पडते. मी लवकरच तुम्हाला व्हिडिओ तो अपलोड करणार आहोत. 4 एकरात आपण हरभरा पेरणी केली ती. तर शक्यतो ही हरभरा पेरणी करताना 6 बी हीच व्हील्स जोडा. जेवढं मकाचं बी लागतं तेवढंच तुम्हाला हरभऱ्याचं बी लागणार आहे. यात काही वेगळं नाही. त्यामुळे जोडताना हरभरा पेरणीला हेच तुम्ही टाकू शकता. तर काय काय शेतकरी विचारत होते की तुम्ही जो 12 दाती गेर आहे किंवा जो 18 दाती गेर आहे तो वरखाली करता का? तर आपण एकदा 1 वर्ष झालं आपण पेरणी यंत्र चालवतोय. अनुभवातूनच ते करत गेलेलो आहोत की मी आजपर्यंत जो 12 दाती गेर आहे तो खाली घेतलेला नाही आणि खालचा घेर वर टाकलेला नाही. फक्त एक त्या कंपनीने आपल्याला सांगताना सांगितलं होतं की ज्यांना लांब म्हणजे लॉंग लॉंग प जर बी अंतर पाहिजे असेल तर खालचा 18 दाती घेर जो आहे तो वर 12 दाती जागेवर जोडा आणि 12 दाती आहे तो खाली जोडा. तर त्याने अंतर वाढेल आणि ही कारण आपण ट्रायल केली ती एका साऱ्याला, पण जी गती आहे पीटीची ती पूर्ण स्लो होती. स्लो झाल्यामुळे ब्याचं अंतर हळू व्हील्स चालते ते. आपण एकच सारा टाकला तर ब्याचं अंतर डबलच होते. तर हा जो गिअर आहे बाबा ह्यो 12 दाती गिअर आहे, तर हा शक्यतो मित्रांनो वरच राहू द्या. खाली घेऊ नका. खाली 18 दातीच गिअर पाहिजे आणि वर ह्या 12 दाती गिअर. हे बघू शकता हा जो गिअर आहे तो वरच राहू द्या पिटीला आणि खालचा जो आपलं चक्र फिरणार आहे त्यासाठी 18 दातीच गिअर योग्य आहे. कुठलाच बदल करू नका. बदल करून सुद्धा काही फायदा होणार नाही. तो माझा अनुभव आहे. आता तुमचा अनुभव काय असेल ते मला काय माहीत नाही. पण मी 1 वर्ष झालं आता पेरणी यंत्र चालवतोय. अनुभवातून शिकत शिकत गेलेलो आहे. तर आजपर्यंतच्या पेरण्या कोणाच्याही फसलेल्या नाहीत. आपला ट्रॅक्टर दिवसभर कंटिन्यू चालू असतो. पेरणी यंत्र आपण सोडवत सुद्धा नाही. कधीतरी एखाद्या वेळेस आपण रोटावेटर जोडतो बागत आल्यानंतर. तर आपल्या पेरण्या योग्य आणि भुईमूग पेरण्या तर अतिशय 1 नंबर उगवण होते आपल्या त्या 4 नंबरच्या व्हील्सने टाकलेली. ती लवकरच आपण व्हिडिओ तो अपलोड करणार आहोत. हरभरा, भुईमूग हा आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत. पण मला जे WhatsApp किंवा फोन येत आहेत की बाबा कुठल्या पिकासाठी कुठलं व्हील्स जोडावं, त्यासाठी मी आज पेरणी झालेली आहे माझी. तर पेरणी होऊन आता आपण थोडा रेस्टला थांबलो होतो. त्यावेळेस आपण मी म्हटलं की व्हिडिओ आपण प्रत्येक व्हील्सचा काढावा आणि आपण यूट्यूबला टाकणार आहोत तो व्हिडिओ. तर सर्वांनी बघा आणि तुमचा अनुभव जरी काय असेल तरी कमेंटमध्ये सांगा की माझं काय चुकतंय किंवा ह्या पिकाला हीच व्हील्स जोडली पाहिजे. मला बी तुमच्याकडून शिकण्याची संधी भेटते. नवनवं काहीतरी माझं काय चुकतंय किंवा तुमच्या काही अडचणी आहेत ते मला कमेंट्समध्ये सांगा किंवा माझा नंबर व्हिडिओच्या वरच्या कोपऱ्यात मी देणार आहोत. तर त्यात काय अडचण आली तर कमेंट न करता फोन करू शकता. तुमच्यासाठी सदैव मी तत्पर असेल. तुम्हाला योग्यरित्या काय आहे अडचण त्याचं सोल्युशन दिलं जाईल. आपलं एकच टार्गेट आहे की शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्यासाठी चांगलं उगवण त्यांनी आज एवढा खर्च केलेला असतो त्याची उगवण आपल्या हातात आहे ड्रायव्हरांच्या. तर ड्रायव्हरांनी योग्यरित्या चांगली पेरणी करून त्याची उगवण चांगली झाली पाहिजे. हेच आपलं टार्गेट आहे. आपलं वाक्यच आहे, साथ आमची झेप तुमची. तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन मी व्हिडिओज घेऊन येत जाईल आणि काही अडचण असली तर मला फोन किंवा व्हॉट्सअप करा. धन्यवाद.